श्री भगवान उवाच बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः जे तो विषयाची मोठ झाडी माझी कामक्रोधाची साकडी सुकोनी आला पाडी सद्भावनेची मग साधू संगे सुबटा उजो सत्कर्माची वाटा अप्रवर्तीची आवटा डावलोनी हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रीती रसाचा ओतला भाव मनोनी भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरि शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी सुमुहूर्तावर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्व अनुष्ठानार्थी आलात. बंधू भगिनी भाविक ज्येष्ठ वरिष्ठ विश्वस्त मंडळ भक्तमंडळ सेवाधारी मंडळ सर्वांना आणि व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण आहे. हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री धर्मनाथ महाराज, श्री अजय महाराज, आशिष महाराज सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय जनार्दन, रामकृष्ण हरी, जय हरी. सर्वांना आणि सर्वांना प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, ठाकरे बंधू आहे, मनोहर भाऊ आहे. सर्वांना चांगल्या प्रकारचं रोहन भाऊ आहे. सर्वांना जय जनार्दन. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. चांगल्या प्रकारचं लोकांना दाखवत आहे. विज्ञानाची प्रगती फार उंच गेलेली आहे. चांगली प्रगती आहे आणि पुढचा काळ त्याच्यासाठीच आहे. विज्ञानाच्या माध्यमातून असं बुद्धी आगम्य विषय पाहायला मिळतात. बुद्धीच्या पलीकडचा कार्य पण पाहायला मिळतात ते आईच्या माध्यमातून.
बुद्धीचं वैभव येते. खरं वास्तविक अध्यात्म मार्गाकडे प्रवृत्त व्हायला पाहिजे, प्रवृत्ती मार्गाकडे नको. म्हणून अप्रवृत्ती झाली पाहिजे, प्रवृत्ती मार्गातून बाजूला झालं पाहिजे. जडजडोनी वाहिला आणि या भक्तीची या वाटेला. पण आता भक्ती मार्गाचं साधन मीडियात झालं आणि म्हणून द्या सर्वांना आणि सर्वांना त्रिवार वंदन आहे, नमस्कार आहे. आनंदकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला ज्ञान विज्ञान योग समजून सांगताना 7व्या अध्यायामध्ये ज्ञानाची आणि विज्ञानाची जोड घालता आली पाहिजे, सांगड घालता आली पाहिजे. ज्ञान विज्ञानाची परिसीमा संपते तेव्हा पुढं ज्ञान सुरू होतं. हा घटितच आहे. आता ही अंधश्रद्धा नाही, श्रद्धेचा प्रांत आहे. विभूती नेली आणि डॉक्टरनं सांगितलं की सीझर केल्याशिवाय शक्यच नाही, आणि त्या माऊलीने ती विभूती खाल्ली, लावले, बाबाजीचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. नर्स जवळ होती, डॉक्टर तयारीला लागले, तोपर्यंत बाळंतीण झाले. डॉक्टरनं सांगितलं असं कसं झालं, अशक्य ते शक्य, करतो मा करतो. म्हणजे ज्या ठिकाणी विज्ञानाची परिसीमा संपते त्या ठिकाणी ज्ञान सुरू होतं. अध्यात्मविद्या विज्ञानम. आपण श्रद्धावान आहोत, भक्तिवान आहोत, विश्वासू आहोत. विश्वास ठेवलाच पाहिजे. रामभाऊ, ड्रायव्हरचे डोळे जरा लाल दिसतात बा, आपण दुसऱ्या गाडीने जाऊ. एसटीत बसताना सुद्धा आपण ड्रायव्हर पाहून बसतो किंवा कसा आहे ड्रायव्हर. लाल डोळे म्हणल्यानंतर तुम्हाला कळलं असेल पुढं कंसात दुसऱ्या गाडीने जाऊ. म्हणजे 2-3 तासाचा प्रवासासाठी विश्वासू ड्रायव्हर पाहतो आपण. मग जीवनाचे रथ चालवण्यासाठी चांगला ड्रायव्हर पाहिजे की नाही. म्हणून कठोपनिषदामध्ये सांगितलं की आत्मानं रथिनम शरीरम रथमेव तू बुद्धी तो सारथी मन प्रगर्मेच इंद्रियानी हयार्णव विषयाते गोचरम आत्मइंद्रियम संयुक्त. हा आत्मराज म्हणजे या रथाला आत्मानं रथिनम, बुद्धी तो सारथी, सारथी चांगला पाहिजे. म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये ड्रायव्हर चांगला पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ चालवला म्हणजे सारथी झाले. असा सारथी पाहिजे. दीन दयाल दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ. 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 सारथी चांगला पाहिजे. देव भगवान श्रीकृष्ण सारथी झाले. अर्जुनाला विचारलं देवाने, मी तुला अगोदर सांगितलं होतं की मी युद्धामध्ये शस्त्र हातात धरणार नाही, तुझ्या रथाचं सारथ्य करील. एका बाजूने माझी नारायणी सेना असेल, दुसऱ्या बाजूने मी असेल. मग मी फक्त तुला युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल, दुसरं काही नाही. दुर्योधनानं विचारलं की तुला काय पाहिजे. मला तुम्ही नको, सैन्यच पाहिजे. युक्तीच्या 4 गोष्टी कोणत्या पहा तुम्ही. बाबांना काल सांगितलं, संत जीवन धर्म अर्थ काम मोक्ष. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहे, 4च अवस्था आहे, 4च वेद आहे, 4च अवस्था आहे. युक्तीच्या फक्त 4 गोष्टी सांगेल. 4 मध्ये किती पुष्कळ आहे. आणि म्हणून देवा काय हरकत नाही, तू रथी आहे ना, बस झालं. म्हणून जीवनातली दोऱ्या देताना बाबाजी सोपी भाषा सांगायची की ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. अशा
गुरुदेवांच्या हातात आपल्या जीवनाच्या द्वारे मग ते सांगतील तेच. जिकडं सारथ्याने रथ चालवलं तिकडं जाते की नाही रथ, किंवा मनानच जातो, मनानं नाही जात. म्हणून मनोमार्गे जाते तेच. जे गुरुनं सांगितलं तेच प्रमाण पाहिजे महाराज. काही मनाचं प्रमाण लावतात आणि आमच्या गुरुदेवाची परंपरा आहे, खंडित होते अशी. असं सर्वच महापुरुषांच्या जीवनात झालं. गेल्यानंतर भगवान बुद्ध गेले 2 प्रवाह झाले, महावीर गेले 2 प्रवाह झाले, जय नानकदेव गेले 2 प्रवाह झाले, कबीर महाराज गेले 2 प्रवाह झाले. चालूच राहत जगराटी. पण असं कधी झालं नाही की श्री संत ज्ञानेश्वर महाराज गेले म्हणून ज्ञानेश्वर महाराज दुसरे झाले, असं नाही झालं. संत तुकाराम महाराज गेले, दुसरे नाही झाले. पण आद्य शंकराचार्य गेले, दुसरे आद्य शंकराचार्य नाही झाले. भगवान श्रीकृष्ण गेले, वासुदेव पांडुरंग म्हणायचं की मीच भगवान श्रीकृष्ण आहे, शक्य झालं नाही. मारुतरायाने बलरामला राग आला, वासुदेव पांडुरंग तुमचं नावानं जगून राहिला, तो तुम्हीच अवतार सांगतो, मी जाऊन पाहू का त्याच्याकडं, तो तुला पाहायची गरज नाही. बलरामाला सांगितलं तुमचं काम नाही, ते माझ्या परमभक्ताचं काम आहे. मारुतरायाने शासन केलं बाबा, वासुदेव पांडुरंगला शासन केलं म्हणजे जय सियाराम पाठवूनच दिलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून ज्ञान विज्ञानाची जोड घालता आली पाहिजे. पूर्वी अस्त्र शस्त्र होते, आता मिसाईल आहे, फरक काही नाही, तेच आहे. तेव्हा मंत्रशक्ती होती, आता यंत्रशक्ती. आता पहा तुम्ही द्रोणच्या साहाय्याने युद्ध चाललं. आणि म्हणून देव हे आपल्या नित्यनेम बहुनाम जन्मनाम, ते असे महापुरुष जे असतात, बहुनाम जन्मजन्मची ज्यांची साधना असते, बहुनाम जन्मनाम, ते ज्ञानवान. ते ज्ञान मिळवण्यासाठी हे लोक तप करतात. तपेविने दैवत दिधल्याविने प्राप्त, गुजेविने हित कोण सांगे, माऊलीनं सूत्र लिहून ठेवलं. हे लोक तपश्चर्या करतात. तपश्चर्यानं आसुर लोकसुद्धा तपश्चर्या करतात. आणि दैवी लोक म्हणजे विश्वामित्रा, शीतकणू, दुर्वासा, भृंगिरा, कश्यप, वामदेव, हे सर्व तपस्वी महात्मा आहे. ह्याच्यामध्ये काही ऋषी आहेत, काही मुनी आहेत. ऋषी आहेत त्यांना पत्नी असते, मुनी असतात ते ब्रह्मचारी असतात. मुनी म्हणजे सर्व तत्व जाणणारे, माती आणि सोन्याला समान मानणारे, कामक्रोधाचा अभाव. या ठिकाणी मावलेले येत आहेत. असे साधू कोण आहे जे विषयाची मोठ झाडी, विषय ज्यांनी बाजूला केले, मानी कामक्रोधाची साखळी, कामक्रोधाची साखळी त्यांच्यावर चालत नाही. सुकोनी आला पाडी सद्भावनेच्या, सद्भावनेमध्ये स्थिर राहतात. आणि असे जर तुम्हाला साधू मिळाले, मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाट. असा एखादा महापुरुष तुमच्या जीवनात आला तर देव हो सत्कर्म तुमच्याकडून करून घेईल. तुमची जी प्रवृत्ती आहे संसाराची, ती प्रवृत्ती अप्रवृत्तीत परिवर्तित करतील. आता 7 दिवस 8 दिवस तुम्ही संसारापासून दूर आहे की नाही? भांडणं तणणं, वाईट बोलणं, वाईट ऐकणं वगैरे वगैरेपासून दूर आहे की नाही? ही अप्रवृत्ती आहे. तुम्हाला जीवनामध्ये प्रवृत्तीमध्ये जास्त राहावं लागतं. दुकाने, धनार्जन आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, पण याच्यापासून थोडं दूर. मग माऊलीने सोप्या भाषेत झडझडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला. तू भक्तीच्या वाटेला लाग बाबा, मग तुला आनंद मिळेल. दोन्ही असावं, संसार विकास हवा आणि परमार्थ. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करुनी जो पोट भरे, भक्ती करुनी जो पोट
हरे मानवा नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. पती पत्नीला कर बा तू आज फार शांत आहे, काय भानगड. ते म्हणे थांबा अजून तासभर थांबा. का बरं? जीप चार्जिंगला लावली म्हणे. डॉक्टरनं विचारलं कसं काय तब्येत ताईची? चांगली, कालपासून भांडायला लागली. असं काही वेळेस लेट होतं माणसं भांडणं तणण्यामुळं. श्रीराम जय राम. काय धंदा घडीवर भजावे गोविंदा, जिमले तुला काय धंदा घडीवर भजावे गोविंदा. मग साधू संगे सुबोटा ओजो सत्कर्मयाच्या वाटा, अप्रवृत्तीच्या वाटा डावलोनी. हे समजते वासुदेव, ही सत्पुरुषांचं लक्षण आहे. सगळ्याच्या घटी परमेश्वर. असे सर्व साधू आणि तपस्वी असतात, त्यांना राग पण असतो, त्यांच्या मग तपाचं सामर्थ्य असतं. दुर्वास महर्षी, विश्वामित्र वगैरे वगैरे. त्यामध्ये वशिष्ठ महामुनी शांत आहे, सत्पुरुष आहे. नारद महर्षी सत्पुरुष आहे. शांडिल्य सत्पुरुष आहेत. गर्ग महामुनी सत्पुरुष आहेत. ज्यांनी सांदीपनी ऋषी सत्पुरुष आहेत. हे ज्ञान की है गंगा, ऋषियों मुनि की वाणी. हे ज्ञान की है गंगा, ऋषियों मुनि की वाणी. या ठिकाणी माऊली लिहित आहेत, हे समजते वासुदेव. सत्पुरुष जे असतात त्यांना ह्या भगवंताचा प्रीतिरस मिळाला असतो. भावाजींचा उष्टप्रसाद मिळाला म्हणून सेवितो हा रस वाटितो अनिका. त्यांचा प्रसाद मिळाला मग आम्ही असो, श्रवणगिरी महाराज असो, संतोषगिरी महाराज असो, आम्ही आम्हाला स्वतःला परम भाग्यवान समजत या देवाला की त्यांनी प्रसाद दिला. संताच्या द्वारे व्हावे ते श्वान, ते उचिष्टाचे होईल सेवन. धुतलेलं भांडं जर टाकून दिलं, कोत्र्यानं चाटलं तरी त्याचा जन्म कृतार्थ आहे. ते उचिष्टाचे होईल सेवन. उचिष्ट पाहिजे, संत उचिष्ट मिळालं पाहिजे. देवा हे फार भाग्यवान. सगळ्याला कळत नाही, जवळ राहून सुद्धा नाही कळत. शिवार्पण सांगणं योग्य वाटत नाही, परिणाम दिसून राहिले म्हणून सांगतो तुम्हाला. शिवार्पण. आणि म्हणून देव प्रसादचा अव्यय केला एक साधकाने. आज अशी अवस्था आहे की विचारू नका. सांगायचं तात्पर्य हे की देव की प्रीतिरसाचा ठाव त्यांनी तपश्चर्या केली, जीवन भगवत भक्तीच्या पणाला लावलं. म्हणजे वैराग्याच्या अग्नीवर देह जाळून टाकला, काम क्रोधाचा अभाव केला. म्हणून ते सत्पुरुष आहेत. आणि आशांचा प्रसाद, त्यांची भगवंताची प्रीतिरस त्यांनी पिला. आपण फळाचा रस पितो, शरीराला पुष्टता येते, पचनशक्तीला त्रास होत नाही. दूध म्हणा, वेगळं फळाचा रस म्हणा. डॉक्टर सांगतात की तुम्हाला अन्न पचणार नाही, रस प्या. काही वेळेस शेवटी फक्त रसावरच राहावं लागतं, किंवा लिक्विड म्हणतात तुम्ही त्याला. तशा प्रीतिरसाचा ठाव या महापुरुषांनी सेवन केला. आणि तपस्व्याच्या अंगी एक तर सत्पुरुषत्व येतं, नाही तर मग राग पण येतो. इथं लिहिलं आहे विश्वामित्रा शीतकणू ध्रुवा. विश्वामित्र ऋषीचं वर्णन करताना सांगितलं की ते वैज्ञानिक ऋषी आहे. श्रीरामाकडं मागायला आले, राम लक्ष्मण मला ते माझ्या यज्ञाचं रक्षण करायचं आहे. त्यावेळेस दशरथ राजाने सांगितलं की बाबा मी येतो तो, पण राम लक्ष्मणाला नेऊ नका, रामाला नेऊ नका. राम माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. 2 अक्षर राम आहे.
या 2 अक्षराच्या व्यतिरिक्त तुम्ही 2 अक्षराचं काही मागा, राज्य मागा, धन मागा, सोनं मागा, चांदी मागा, रत्न मागा, काय 2 अक्षर जेवढे तेवढं मागा. म्हणून महर्षी विश्वामित्रांनी सांगितलं मला फक्त हे 2च लागतात. एक तुझा पुत्र मला देई दशरथा, एक तुझा पुत्र मला देई दशरथा, तोची यज्ञ रक्षता होई सर्वदा. एक तुझा पुत्र मला देई दशरथा. दशरथ राजाने श्री वशिष्ठ महामुनीने सांगितलं की तुम्हाला विश्वामित्र ऋषी सामान्य वाटले का? नाही. हे श्रीरामाला काय देतील प्रसाद रूपानं सांगता येणार नाही. माझ्यापेक्षाही यांच्यामध्ये अस्त्रशस्त्रविद्या जास्त आहे. आणि यज्ञाचं रक्षण झालं महाराज. सर्व प्रकारचे अस्त्रशस्त्र विश्वामित्रांनी श्रीरामाला दिले. म्हणून विश्वामित्रा असित मनी होऊन गेले. ते निवृत्ती मार्गास स्थित होते. विश्वामित्र असित कणमुनी यांची आश्रम निर्वैर होता. साप आणि मुंगूस एका ठिकाणी खेळायचे, कुत्रा आणि मांजर एका ठिकाणी, वाघ आणि गाय एकाच झेऱ्यावर पाणी प्यायचे. असं निर्वैर आश्रम होता. ज्यांच्या आश्रममध्ये शकुंतला होती आणि तिचा विवाह, शकुंतलाचा विवाह दुष्यंताशी झाला, तिला मुलगा झाला, त्याचं नाव भारत. म्हणून आपल्या आर्यावर्ताला भरतखंड म्हणतात. विश्वामित्र असित कणू दुर्वासा भृंगिरा. दुर्वास महर्षी तपस्वी होते. 60,000 वर्ष दुर्वा खाऊन तपश्चर्या केली. आणि चातुर्मासाच्या निमित्तानं हा श्रीमद भागवतातला एकादश स्कंदातला श्लोक आहे. चातुर्मासाच्या निमित्ताने सर्व लोक द्वारकेला गेले. सप्तऋषी विश्वामित्र असित कणू दुर्वासा भृंगिरा. भगवान श्रीकृष्णाने त्यांचं आदरातिथ्य केलं. आणि देवसुद्धा रुक्मिणीचं ऐकायचे. तुम्ही ऐकता त्यात काही नवल नाही, ते पण ऐकते. अहो एक विचारू का? विचार. यांना चातुर्मासाच्या निमित्तानं ठेवून घ्या ना द्वारकेमध्ये. अगं हे दुर्वास महर्षी आहे, सप्तऋषी आहे, त्यांची सेवा यथोचित झाली नाही तर काय मिळेल तुला? काय सांगता येईल? काय सांगता? मी जबाबदारी घेते. अरे मग जबाबदारी घेतल्यानंतर काय महाराज? हायकमांड पप्पा 15 ऑगस्ट कशाला म्हणतात? याला स्वातंत्र्य दिन म्हणतात. मग स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? लहान लहान मला प्रश्न विचारतात. ज्या दिवशी तुझी मम्मी मामाच्या घरी गेलेली असते त्यावेळेस फक्त पप्पाची सत्ता चालते, त्याला स्वातंत्र्य दिन म्हणतात. आता हे स्वातंत्र्य दिनाची व्याख्या आहे का? मी जबाबदारी घेते, हे घेऊ. ऐकावं लागतं, देवाला पण ऐकावं लागतं. आपणच ऐकतो. बाबाजी तर आणखीन पुढचं सांगायचे, कांतेनी करिता प्रश्न पुरील तो भ्रतार जाण. तोच पती किंवा तोच नवरा आहे की तिनं केलेल्या प्रश्नाचं, तिनं केलेल्या अपेक्षेचं तुम्ही त्याची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे. हे वेदाचं म्हणणं आहे, बाबाजी सांगायचे. ठीक आहे. ते चातुर्मास संपत आला का आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. आमच्या लोकांचा 2 महिने असतो. गुरुपौर्णिमेपासून तर पौष्टिपदी पौर्णिमेपर्यंत, गणपती दुसऱ्या दिवशीपर्यंत चातुर्मासामध्ये एका ठिकाणी राहू. पहा तुम्ही, जैन लोक चातुर्मासात फिरत नाही, इतर वेळेस 8 महिने फिरतात. एका ठिकाणी राहू, जपतप अनुष्ठान नेम नाम करावं. आता तुम्ही चातुर्मासातच आलेला आहात. इथं आषाढ महिन्यापासून तर आता श्रावण महिना चातुर्मासाचं. एका ठिकाणी राहू, जपतप करावे. आमचे काही महाराज चातुर्मास कळतच नाही कधी गेला आणि कधी आला. असं नाही महाराज, तुम्ही लोकांना उपदेश करू नये असं नाही, पण आपली बॅटरी चार्ज पाहिजे ना. चार्जिंगसाठी हे 2 महिने
असं म्हणाल की आता विज्ञान युग आहे, चार्जिंग नसेल तर मग काय लो बॅटरी. आमची काल गाडी चालू होईना, पायी गेलो आम्ही, का दोन बॅटरी चार्ज नाही. बरं आहे म्हणलं बाबा, तिलासुद्धा कळलं की अनुष्ठानाला आलं पाहिजे, बॅटरी चार्जिंग करून आलं पाहिजे. म्हणजे चांगलं ऐकायला मिळालं. तिला पण कळलं की आपण चार्ज झालं पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय की देव चातुर्मासामध्ये राहिलेत. चातुर्मास संपत आला आणि आता संपल्यानंतर भंडारा करतात. भंडारा केला, खीर पोळी वगैरे वगैरे सगळ्याला जेव घातलं. साधं बरं, यांच्याबरोबर 60,000 शिष्य होते. सगळ्याला जेवण खावण झालं आणि मग हे दोन्ही दाम्पत्याला विचारलं भगवान श्रीकृष्णाला रुक्मिणीला की जेवण झालं का? जेवून घ्या तुम्ही. सगळ्यात जेवण झालं, तुम्ही जेवा. जेवले भगवान श्रीकृष्ण. काही खीर उरली का? हा, उरली. घरी न्याय करता पुष्कळ. बघा तुम्ही अनुष्ठानामध्ये किंवा आमच्या प्रदेशमध्ये खीर उरली का, ही झंबड उडते. बिस्लीच्या बाटल्या वगैरे घेऊन जातात. जा बाबा घेऊन, उरलं काय. पण काही काय जेवणाच्या अगोदर, दुसरे जेवायच्या अगोदरच भरून नेतात. हे पण आपल्याकडची प्रथा चांगली, प्रसाद आहे, घरच्याला पण दिला पाहिजे. शिवार्पण. उरली का खीर म्हणे, हा रुक्मिणी इकडे, ते खिरीचं पात्र इकडे घेऊन या. हो, खिरीचं पात्र घेऊन ठेवलं जाऊ. आता ते त्यांच्याजवळ मंत्रशक्ती होती. त्यानं त्याच्यावर मंत्र वगैरे टाकले आणि सांगितलं की बाथरूममध्ये जा, ही सर्व खीर भगवान श्रीकृष्णाच्या अंगाला लावून टाक. आता ती उरलेली खीर, चिकट खीर, ती काय ती मलाईचीच खीरासन महाराज. भगवान श्रीकृष्ण काय राजाधिराज सांगितल्यावर करावं लागतं. नाही तर आता चातुर्मास संपलं यायचं, यांचं पेट्रोलचा टँक फुटला तर अवघड व्हायचं. दुर्वास महर्षी म्हणजे पेट्रोलचा टँक आहे, शाप देतील ते. सगळ्या अंगाला लावले खीर. भगवान श्रीकृष्ण पेतांबर नेसून आले. लावले का सगळ्या अंगाला? म्हणे हो. पायाला लावले की म्हण नाही. अगं सगळ्या अंगाला लावायची सांगितली, पायाला का बरं नाही लावली? म्हणजे तुमचं प्रसाद येतो, कसं काय पायाला? म्हणून भगवान श्रीकृष्णाच्याच पायाला बाण लागला आणि त्यांचं आयुष्य संपलं. जर पायाला लावली असते तर भगवान श्रीकृष्ण अजैत आहेच. किती लोक? 18 अक्षौणी सेना, एके पुढं 8 अक्षौणी, इकडे 10 अक्षौणी. एकही बाण देवाला लागू नाही का? देवाचं शरीर अभेद करून टाकले, शरीराला बाण लागायचे. जसं विश्वामित्र ऋषींनी भगवान श्रीरामाला आलाबाला नावाची आणि विद्या दिली किंवा अस्त्रशस्त्र दिलं, तशाच प्रकारचं सर्व अंग वज्रापरी करून टाकलं भगवान. एवढी ताकद त्यांच्यामध्ये. विश्वामित्रा, शीतकणू, दुर्वासा, भृंगिरा, भृगु ऋषीची भूमी आहे. इथं दंडक राजा होऊन गेला. ही दंडक राजाची भूमी आहे, पण तपस्थली महाराज, भृगु ऋषीची तपस्थली आहे. राजा जरी कोणता असला तरी भूमी पावन आहे, तपोभूमी म्हणतात त्याला, तपोवन म्हणतात. इथं दंडक राजा आला समोरून, हे गंगा स्नानाला निघाले. रस्ता साधा एकच, राजा घोड्यावर, महर्षी भृगु पायी. सांगितलं की राजा बाजूला आहे, मला स्नानाला जायचं, ऋषीमुनींचं ऐकलं पाहिजे. राजा दंडक अहंकारी, तुम्ही बाजूला व्हा. राजा बाजूला होईना, हे बाजूला होईना. खरं वास्तविक यांचं ऐकायला पाहिजे. साधू संत सांगून गेले, साधू संत सांगून गेले, त्यांचा बोध घेली. साधू संत सांगून गेले, त्यांचा बोध घेली. सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई वेड्या, सावधान होई. आई, वडील, साधू, संत, ज्येष्ठ, वरिष्ठ यांचा अपमान केल्यानंतर माधवगिरी बाबा सांगत नाही, स्कंदपुराणात सांगितलं की त्याचा पराजय होतो. डिपॉझिटसुद्धा जप्त होऊ शकतं.
साधू संताचा आवेर करून, नाही तुम्हाला मानप्रच द्यायचं तर नाही दान, काहीच करू नका, दुरून नमस्कार करा. दंडक राजांनी भृगुरुष लोटून दिलं आणि त्यांनी हातात पाणी घेतलं. जाय तुझं राज्य सर्व जळून जाईल, शाप दिला. सर्व राज्याची होळी झाली, भूकंप सारखं झालं, ज्वालामुखी निघाला, सगळं राज्य जळून गेलं, राज्याची संपत्ती जळून गेली, पण लोकहानी नाही झाली. महान दुष्काळ पडला. सगळे पहा तुम्ही, पूर्वी गाव, आज इथून पुढं दक्षिण भारत पूर्ण दंडक राजाचा होता, तिथून गुजरातपासून खाली भरूचपासून पहा, प्रत्येक गावाच्या शेजारी एक पांढरी म्हणून जमीन असते. ती त्या भृगुऋषीच्या शापानं झालेली, दग्ध झालेली भूमी आहे. म्हणून देव दुर्वासा, भृंगिरा, कश्यप, वामदेव, कश्यप ऋषीच्या 6 पत्न्या होत्या आणि त्याची संपूर्ण सृष्टी आहे. चराचर, देव, दानव, भूचर, जलचर, सर्व या कश्यप ऋषीची सृष्टी आहे. ब्रह्मदेवाने त्यांना सृष्टीची आज्ञा दिली. म्हणून आपल्याला गोत्र माहीत नसतं, आपण काश्यप गोत्र म्हणतो. गोत्र म्हणजे धोत्र नाही, तर आपल्याला काही माहीतच नाही. गोत्र उच्चारा हा ब्राह्मण म्हणतात. तेव्हा गुरु नाही आणलं बा, मग गुरुचं धोत्र सोडायचं का? गोत्र उच्चार, गोत्र म्हणजे आपण ज्या ऋषिक मुनींच्या कुळामध्ये जन्माला आलो त्यांचं गोत्र आहे. नाही आपल्याला माहीत आपलं गोत्र तर, आणि काश्यप गोत्र आहे. कश्यप, वामदेव, अत्रि, वसिष्ठ, नारद. अत्रि ऋषी त्रैगुण विषय वेदा, नैस्त्रैगुण भवार्जुना, निर्द्वंद नित्य सत्वस्तम, निर्योगम क्षमा आत्मवान. 3 गुणाचे व्यतिरिक्त त्यांची पत्नी अनुसया, म्हणजे कोणाची कधी द्वेष न करणारी, दोघी तपस्वी. म्हणून तिन्ही देवाला तिची परीक्षा घ्यायकरता यावं लागले आणि दत्त महाराज म्हणून त्यांच्या पोटी यावं लागलं. एवढा अधिकार. अत्रि, वसिष्ठ, नारदात आहे. वसिष्ठ महामुने तर सूर्यवंशाचे कुलपुरोहित. 49 राजा प्रभू रामचंद्र आहे. 49 राजे होईपर्यंत किती आयुष्य आहे. सर्वांचं पुरोहित विश्वामित्र ऋषी वसिष्ठ महामुनीकडं होतं. विश्वामित्र, शीतकणू, दुर्वासा, भृंगिरा, कश्यप, वामदेव. वामदेव ऋषी हे भगवान शंकराचे अनन्य भक्त होते. सर्व अंगाला विभूती लावायचे. आता पहा तुम्ही, कुंभमेळ्यात येतील त्याला अवधूत म्हणतात, भस्म लावतात सर्व अंगाला. कोणतंही भस्म नाही लाईत. राख असते ती गाईच्या शेणाची राख, ती ते भस्म लावतात. भस्म लावायचं मंत्र हे भस्म परत पलटायचं, म्हणजे एकदा लावलं का भस्म तर परत त्याला सर्व अंगाला असं घासायचं. आलटो विभूती, पलटो विभूती आमच्या गोरक्षकिमयामध्ये पण आहे आणि आमच्या गुरुदेवाने पण सांगितलं आहे विभूतीचा मंत्र. आणि त्यामुळं शरीर अभेद होऊन जातं. एवढंच नाही, आणि विकार नाही येत सर्व अंगाला भस्म लावलं. आता सर्वांगाला भस्म लावले साधू गांजा पितात, पण स्त्री पुरुषाचं असं गांजामुळं थोडी विषय वासना कमी होते, हे पण आहे, म्हणून ते पितात. आणि म्हणून गांजा पिणारे पण सिद्ध असतात. हिमालयामध्ये मिलिटरीचे एक अधिकारी, दुसरा देशाचा, एक गुहा दिसते त्याला, आणि त्या गुहामधून पाहिलं ते एक साधू होता मध्ये बसला, तो गांजा पित होता. हे महाराज, ये हमारा प्रांत है, यहाँ से चले जाओ. क्यों? म्हणे इथं आमची प्राणगुफा आहे, आम्ही यही राहेंगे. तो ऐकायला तयार नाही. हमारे पास शस्त्र है, होगा तुम्हारे पास शस्त्र. ते ऐकायला तयार नाही. घडलेला प्रसंग आहे. त्यांनी गांजा मळला, फूक घेतली, ओढला गांजा. जे फूक मारली महाराज, हवेसारखा ओढून गेला लांब. दुसरी फूक काढली, जेवढे टेंट होते ना तेवढे ओढून टाकले. असे जर साधू बॉर्डरवर आले तर आपलं कामच होऊन जाईल. पण ते
तपस्वी असतात, काही चमत्कार पण करावे लागतात. वामदेव ऋषी सर्व अंगाला भस्म लावलेलं असताना एका विहिरीमध्ये पाणी आहे की नाही म्हणून पाहिलं, तिथं ब्रह्मराक्षस होता. ती विभूती थोडी कपाळाला लावली, ती खाली पडली, तर त्या ब्रह्मराक्षसाला 25 जन्माचं ज्ञान झालं. आणि महाराज, मी या भूमीत राहतो, काही खाल्लं तरी मला भूकच लागते, आणि तुमची नुसती विभूती टाकली तर माझी भूक पण शांत झाली. मला 25 जन्म आठवले, मी एकाही जन्मात चांगलं कर्म केलं नाही, सगळं वाईटच कर्म केलं. कथा आहे या, तुका म्हणे पापेन जातील संताची या जपे. अशा सत्पुरुषाचं नाव संपल्यानंतर, त्यांचं चरित्र गायल्यानंतर तुमचं आमचं घडलेलं काय अंश पाप असेल ते सुद्धा जातं. म्हणून सप्तऋषीचं वर्णन केलं पाहिजे अशी बाबाजी. सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावे, सादर वर्णावे. बाळो, अभ्यास कर, चांगलं अभ्यास केला तुला पद प्राप्त झालं, चांगल्या प्रकारची समजूतदार मुलगी तुला मिळेल, बायको मिळेल. आता मुलं बापापेक्षा हुशार आहे. आणि पप्पा, ही स्कीम तुमच्या वेळेस नव्हती का? असे पण आहे बाबा, बुद्धीचं वैभव फार वाढलं. तुला कसं ज्ञान झालं? महाराज, काय कारण नाही. अरे बाबा, तुझ्या अंगावर ती विभूती पडली. जनार्दन स्वामींनी ही विभूतीचा प्रसाद त्यांचे गुरुदेव भगवान नागबाबांनी दिलेला आहे. सगळ्या अंगाला ते भस्म लावायचे. बाबाजीपेक्षा त्यांचं वय कमी होतं. पण माझी अशी श्रद्धा आहे की जनार्दन स्वामींनी 16 वर्ष तपश्चर्या केली नागेश्वराच्या मंदिर, त्रिकालाभिषेक. या देहाकडून ते त्रिकालाभिषेक करून घेतात. आमच्याजवळ शिवपिंड आहे, किती वर्षापासून करतो सांगता येत नाही. त्रिकाल 3 वेळेस विधी केली जाते, 3 वेळेस त्याच्यावर गळती लावली जाते. त्रिकालाभिषेकाला फार महत्त्व आहे. जीवनक्रम सांगा म्हणलं एका जणाने. काय सांगतात त्याच्यामध्ये? आपल्या स्वतःचं सांगणं बरोबर नाही. तर त्या विभूतीच्या प्रभावानं बाबाजीला त्यांची तपश्चर्या आवडली असेल. अरे, जन्मजन्मीचं एकमेकाचं ऋण असतं. आणि म्हणून आव आव मोहनगिरी तुमको दीक्षा देते. बाबाजीला दीक्षा दिली. खरं वाचते एक असं त्यांच्याजवळ एक देवा बाबा म्हणून होते, ते गांजे प्यायचे अंदरसूरला, आणि बाबा पण गांजे प्यायचे, नागाबाबा. मग त्यांची मैत्री झाली. पण ते पण फलाहारी होते. ते तर कधीपासून फलाहारी होते. काय त्यांना लोकांनी दिलं तर खायचे, कोणी शेंगादाणे गोळ, नाहीतर ते लिंबाचं पाला खायचे. पण इतक्या शिव्या द्यायचे. एखादा ग्रस्त आश्रमाला एवढ्या शिव्या पाठ नसेल, पण एवढ्या शिव्या पाठवते. माझं दर्शन झालं आहे त्यांच्याकडं. आमचे गुरुजी होते म्हणे, तुम्ही तिकडं जाऊ नका म्हणून. तेव्हा काही मंदिर वगैरे बाबाजींची छोटीशी कुटी होती. नेमकंच बाबाजींच्या दीक्षा घेतल्यानंतर आम्ही तिथे गेलो. ते फार शिव्या देते म्हणे, कोणी येऊ. मला पण शिव्या दिल्या म्हणते. आमचे गुरुजी होते एक, त्यानं मला तर फारच शिव्या दिल्या. मी गेलो तिथं. आपल्याला सवय पहिल्यापासून की कडक नोट 5 रुपयाची त्यांच्या 4 नोट ठेवली. देवा हो, काथ्या माहिती ना तुम्हाला? काथ्या विणून त्याची लंगोटी होती. काथ्या किती गोड असतं, नरम असतं. त्याची लंगोटी होती. बापर म्हणलं, ज्या कमला शिव कुठून आला? नाशिकहून आला. जनार्दन बाबाच्या आश्रमात राहतो का? हा बाबा. बरं बरं बरं. इथं जनार्दन बाबा आणि मी संगत राहायचो, माहिती आहे तुला? ना बाबा, मला तुला जनार्दन बाबानं सांगितलं काय? मला नागेश्वर दररोज 5 रुपये द्यायचा. म्हणलं हा बाबा सांगितलं. त्यांना चिपिंडीवर दर दिवस 5 रुपये. तुला कशी काय 5 रुपये द्यायची बुद्धी झाली? म्हणून त्यांनाच दिली बुद्धी. सांगायचं तात्पर्य काय की ते पण सर्व अंगाला विभूती लावायचे.
मागून मागून लोक सिद्ध होते, बाबा माझ्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे, जाय मला तिथं घेऊन. इकडे ते वावरात घेऊन जायचे. गांजा दिला म्हणजे ते मग दम मारो दम मिळू जायगा. गांजा दिलं रे खूप फार प्रसन्न होतात. आणि विशेष आहे, जे गांजा साधू पितात ना त्याजवळ लोक कसे आपोआप येतात हो, सगळं घेऊन येतात. सामान त्यात येतं आखाडाचे सगळे चकाचक, भाजीपाला हे ते. त्यांनी गाय पाळल्या तर हे गाय वासराला आणि हे अशी सेवा करतात. एवढं मोठं टेकाड होतं. हे गांजा प्यायचे. त्यानं सांगितलं की इथं ते माल कुठं बी हे खाणारे मटेरियल निघलं का तिथं आणून टाकायचं. काय वर्ष 6 महिने गेलो तर सर्व टेकाड हवार. म्हणून बाबा हे कोण केलं? म्हणजे आमच्या भक्तांनी केलं. म्हणून बरोबर आहे. एकदा गांजा पिलं त्यांना काय सुधच राहत नाही, किती ओढलं. असंच आहे, ही भावातीत अवस्था आहे. शिवार्पण. शिवहर शंकर गौरीशा वंदे गंगाधरणीशा. शिवहर शंकर गौरीशा वंदे गंगाधरणीशा. तू त्या विभूतीच्या मंत्रांना किती झालं, किती लोकांचं कल्याण आहे. तोच प्रसाद बाबाजी म्हणजे मला गुरुदेवानं दिलाय बाबा, तोच प्रसाद मी वाटतो. होतं की नाही होत ते मला माहीत नाही. ज्या अर्थी त्यांचं कार्य होतं, ज्या अर्थी त्यांना त्रास कमी होतो, त्या अर्थी ते वारंवार येतात आणि विभूती घेऊन जातात. विभूती म्हणजे खायला नाही. एक जण आलं म्हणजे बाबा मला असा त्रास आहे म्हणजे काम कर. त्यानं भरपूर काम केलं. म्हणजे जाय आता बाबाच्या कोटातून विभूती घेऊन ये. तो गेला वेरूळला. म्हणजे बाबाचं कोट कुठे? त्याच्यातून त्यांच्या खिशातून विभूती द्या. कोट म्हणजे आश्रम, बाबाजीची भाषा आहे. कंपाऊंड. एक जण गेलं घासलेट आणायला. आता घासलेट रॉकेल म्हणतात आता, तेव्हा घासलेट म्हणतात. मिट्टी का तेल म्हणतात हिंदीमध्ये. अशी बाबाजी. त्याने बाबाजीचं कोट कुठे? त्याच्यामध्ये विभूती. अरे म्हणे कोट म्हणजे आश्रमाला कोट म्हणतात, मठ म्हणतात, आश्रम म्हणतात. अशी पण आहे. ती विभूती घेऊन गेल्यानंतर बऱ्याच लोकांचं कल्याण आहे. तिच्यामध्ये फार शक्ती आहे. विष पण जाऊ शकतं. ताट झालेले माणसं मी पाहिलं स्वतः की विभूती, सर्प चावला त्याला अजिबात हालचाल करत नाही, अंग एकदम ताट झालेलं आहे. आणि बाबाजींनी विभूती दिली. म्हण म्हणे नर्मदा, उठून बसला. या विभूतीचा प्रसाद नागबाबांनी दिले. माझी वैयक्तिक अशी श्रद्धा आहे की ते नागबाबा नव्हते, ते साक्षात नागेश्वरच होते. किती तपास केला जनार्दन स्वामी. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्ताचे कल्याण. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्ताचे कल्याण. त्यांच्या दर्शनी आज कला जाऊ, त्यांच्या स्पर्शाने पाऊन हो. असा दावा करत नाही, पण हजारो लोकांचे अनुभव आहेत. आम्हाला कळतं, शिकलेले आपण, की कॅन्सर झालेला रोग त्याला औषधोपचारच करावं लागतात. जनार्दन स्वामी सांगायचे बाबा औषधोपचार कर आणि विभूती पण घे. सर्पदोष झालेला आमच्याकडे येतात. बाबा दवाखान्यात जा, उपचार करा आणि हे करा. दवा आणि दुवा दोन्ही काम करतो. दवा पण पाहिजे, दुवा पण पाहिजे. मानसिकता दड होण्यासाठी. मला काही होणार नाही, बाबांनं मला विभूती दिली, अशी तुमची मानसिकता झाली, तुमचा अर्धा रोग खलास. मानसिकतेवर फार महत्त्वाचं आहे. आणि काही मंडळी तर अशी महाराज पेशंटला भेटायला जातात, काय त्रास आहे वगैरे विचारतात. आता खरं वाटते की त्याला अभय द्यायला पाहिजे. असं तुम्हाला असं झाले का? माझा एक मित्र होता, यानंच गेला. तो तुमचे सफरचंद तरी खाईल का? काही हरकत नाही. याच्यापेक्षा जास्त चांगले चांगले रोगावर उपचार निघलेत. डॉक्टर चांगले मोठमोठे आहेत, चांगले उपचार करतात. हा दवाखाना पण चांगला आहे, तुम्ही लवकर बरे व्हाल, घाबरू नका, असं सांगायला पाहिजे.
अभयम संशुद्धी. नाही नाही आमचं असं होतं, तो असा गेला. म्हणजे त्यानं अर्धा गेला तुमच्या भेटल्यानं. म्हणून द्यावं अभय द्यायला पाहिजे. अभयम संशुद्धी. चंदू पाटलाला माहिती, जुन्या मंडळीला माहिती, मोठा ट्रॅक्टर झेडर हिंदुस्तान पोलतांब्याच्या एका सदग्रस्तानं बाबाजींना दिला. मोठा ट्रॅक्टर 65 हाऊसपावरचा. पंढरी बाबा काही कामाच्या निमित्तानं ट्रॅक्टर ट्राली घेऊन चालले. ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्या पलटी झालेल्या ट्रॅक्टर खाली पंढरीबाबा म्हणजे पूर्णगिरी महाराज. एसटी थांबली. त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून तो ट्रॅक्टर उचलला. बाबा बेशुद्ध अवस्थेत. ताबडतोब वेरूळच्या जवळ झालेली घटना आहे. ताबडतोब बाबाजीकडं आणला तर पाहिलं तर बाबा बेशुद्ध अवस्थेत. बाबाजींनी विभूतीला आले. बाबाचं कार्य करण्यासाठी, सिद्धेश्वरा हे कृष्णेश्वरा तुझ्या कार्यासाठी झटणाऱ्या लोकांना असा अपवाद येऊ नकोस. बाबाजी जाताना येताना कृष्णेश्वराचं दर्शन घ्यायचं. कामावर जाताना या देहानं पाहिलेलं आहे. आणि कुटियातून असं एक खिडकी तयार केली. सकाळी उठल्या उठल्या कृष्णेश्वराचा कळस पाहायचे आणि लावले विभूती महाराज. लोकांनी सांगितलं संपलेलं आहे, फक्त बाबाजीकडे घेऊन जा. लावली विभूती. पंढरी उठ बाबा, अरे आपल्याला कृष्णेश्वराचं काम करायचं आहे, आपल्याला सिद्धेश्वराचं काम करायचं. काय ताकद आहे महाराज, या डोळ्यानं पाहिलेलं आहे म्हणून सांगतो. मला काही तुमची अंधश्रद्धा वाढायची नाही. मी काही दावा करत नाही का असं होईलच म्हणून. आमच्या गुरुदेवाचा प्रसाद आहे. श्रद्धा असेल तर होतं, नसेल तर नाही होणार. म्हणून देव विभूतीला फार महत्त्व आहे. विश्वामित्र शीतकणू दुर्वासा भृंगिरा कश्यप वामदेव अत्रि वसिष्ठ नारदातया कवी हरिअंतरिक्षम प्रबुद्ध पिपलाय. नारदचं मला माहिती आहे. जग त्यांचं कोणीच अनादरण करत नाही. शत्रुपक्षाकडे जाऊ द्या, देवाच्या कार्याकडे जाऊ द्या, दोघं पण आदर करतात. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. पुढं कश्यप वामदेव अत्रि वसिष्ठ नारदात्या. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य संपायची वेळ आली म्हणून त्यांनी ह्या नवयोगेश्वराला बोलून घेतलं. कवी हरिअंतरिक्षम प्रबुद्ध पिपलायनम अविर्होत्र द्रुमिले चामासम करभांजनम. नीट लक्ष देऊन ऐका. नवनाथाचे बरेच भक्त आलेले आहेत, चांगले आहेत. नवनाथाच्या पोथीबद्दल तुम्हाला सांगितलं तर प्रासादिक ग्रंथ आहे. तुम्ही संसारी जीव आहात, श्रावण महिन्यामध्ये वाचलं पाहिजे. ग्रह भूत पिशाच चाद्यम त्रिलोकमिचरंते दुरादाश. प्रत्येक अध्यायाची फलस्तुती सांगितलेली आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की आता माझं अवतार कार्य संपलं. इथून द्वापारयुग संपलेलं आहे, इथून पुढं कलियुग सुरू होणार आहे. आणि कलियुगामध्ये आणि भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचा आहे. म्हणून तुम्ही नवयोगेश्वर नवनाथाच्या रूपानं भूतालावर जा. आणि त्यांनी सांगितलं की महाराज कलियुगामध्ये श्रद्धा कमी राहते, श्रद्धा कमी राहील, विश्वास कमी राहील. आणि श्रद्धा विश्वास आणि प्रेम पण नाही, कमी आहे सर्व. 12व्या स्कंदामध्ये कलियुगाचं वर्णन आहे. या सर्व गोष्टी कमी राहतील. तिथं आम्ही कसं काय धर्मकार्य करायचं किंवा भक्तिमार्गाचा कसा प्रचार करायचा. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही नवयोगेश्वर आहे, सप्तशृंगीच्या गडावर जा. त्या भगवतीजवळून दिव्य अशी मंत्राची मागणी करा. ती तुम्हाला तपश्चर्या सांगेल, त्या तपश्चर्या करा. आणि त्या तपसामर्थ्यानं जी तुम्हाला विद्या प्राप्त होईल किंवा जी मंत्रशक्ती प्राप्त होईल, त्या मंत्रशक्तीच्या सहाय्यानं तुम्ही चमत्कार करून दाखवा. आणि मग लोकांची श्रद्धा बसेल. त्या साबरी मंत्रामध्ये फार शक्ती आहे. दैवी कार्यासाठी वापरा, आसुरी कार्यासाठी नको. त्याचा परिणाम चांगला होत नाही, झालेला नाही आतापर्यंत. दैविक म्हणून ज्यांनी कोणी त्याचा उपयोग केला तर त्यांचा उदो झाला.
केवढं मोठं स्थान आहे गोरखपूरला. ज्या पीठाधीश्वर परंपरा आहे 6-7 पिढ्यापासून, प्रत्येक त्या गोरक्षपीठावरची प्रत्येक कोणत्या न कोणत्या तरी शासकीय पदावर आहे. आता कोण आहे? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यांचे गुरु अभयनाथ. अशी परंपरा आहे, त्या गादीची परंपरा आहे. माहिती तुम्हाला की ते निष्प्र गादी येते असं म्हणतात. अशी ज्वारी टाकली त्या गादीवर तर लाया होतात. आता ताकद आहे तेवढी. किती जाज्वल्य स्थान आहे ते गोरखपूरला. आम्ही गेलो तर त्यांचे गुरुदेव होते, आता जे मुख्यमंत्री ते अलग निरंजन जय जय अलग निरंजन, अलग निरंजन जय जय अलग निरंजन, अलग अलग निरंजन जय जय अलग निरंजन, हो अलग निरंजन जय अलग निरंजन. हेच नाव योगेश्वर नवनाथाचर बांधणं गोरक्ष जालेंदर चरपट अडबंकानी मच्छिंद्राद्या भरती हरी. एक एकापेक्षा एक 84 सिद्ध झालेत. आमचे सुरेश भाऊनं आम्हाला चांगलं या नाथपंथाचं पुस्तक आणून दिलं. फार सखोल अभ्यास आहे, फार भारी मंत्र आहे. अनुष्ठान केलं तर चांगली गोष्ट आहे, त्याशिवाय ते मंत्र सिद्ध होत नाही. अनुष्ठान पण कडक असतं, केलं पाहिजे. वाईट मार्गासाठी ते मंत्राचा उपयोग नाही केला पाहिजे, जनकल्याणासाठी केलं पाहिजे. आणि मध्ये मध्ये लोक त्याचा गैरवापर करायला लागले. म्हणून गहिनीनाथाने निवृत्तीनाथ महाराजांना योगशक्तीच्या बळानं बोलून घेतलं. तुम्हाला माहिती आहे, फक्त निवृत्तीनाथ महाराजच का बरं वाट चुकले आणि त्या गुहेत शिरले? वाघाचं निमित्त आहे, सगळे का बरं नाही शिरले? निवृत्तीनाथ महाराज का बरं शिरले? चिंतनाचा विषय. कारण ही मंत्रशक्तीचा गैरवापर व्हायला लागला. म्हणून सात्विक भावनेनं परत भक्तिमार्ग सुरू व्हावा म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी गहिनीनाथांनी त्यांना मंत्रानुग्रह दिला आणि सांगितलं बाबा की हाच मंत्रानुग्रह तो ज्ञानेशाला दे. आणि इथून पुढं एक गुरु एक शिष्याच्या ऐवजी एक गुरु अनेक शिष्य परिवार. पण तुम्ही माऊलीबरोबर 10 लाख लोक. हैबती बाबानं सुरू केलं त्यावेळेस 1000 लोक नाही, 100 नाही, शेकड्यां नाही, उगाच बोटर मोडणे इतके लोक होते ना. आता असा भक्तिमार्गाचा हे झाला, प्रचार झाला. हा भगवान श्रीकृष्णाचा संकल्प आहे आणि ह्या नवनाथांची किमया आहे महाराज. म्हणून नवनारायण नवनाथा नवनारायण नवनाथा याच जगी प्रगटले कथा ऐकता ताप भवाचे शांत झाले. बोला अलग निरंजन, बोला अलग निरंजन, बोला अलग निरंजन, बोला अलग निरंजन. म्हणून द्या हे चिंतन झालं पाहिजे. करायचं म्हणून करायचं, मंत्रशक्ती म्हणून करायचं. लोक मला प्रतिष्ठा देतील, लोक मला मोठं म्हणतील, चुकीचा भाग आहे. लोकाचाराकडं नका पाहू, लोकाच्या सुखाकडं पाहू. कोणत्याही साधूनं परोपकार सोडला का? म्हणून देव पण साधूची किंवा शिक्षकाची पण परीक्षा करतात लोक. गुरुजींना सांगितलं की मुलांना सांगा, एका पारड्यामध्ये बुद्धी आहे, दुसऱ्या पारड्यामध्ये पैसा आहे, तुम्ही काय घ्याल? आता मुलांनी सांगितलं आम्ही पैसे घेऊ. वेड्या पैसे घेत असते का? बुद्धी घ्यायला पाहिजे. म्हणे मॅडम तुम्ही काय घेणार? म्हणे मी बुद्धी घेईल. म्हणे ज्याच्याजवळ जे कमी आहे ना ते घेतं. आम्हाला बुद्धी आहे आमच्याजवळ, तू माझ्याजवळ नाही म्हणून तुम्ही घ्याल. आता तुम्ही भाजी घ्यायला गेलं तर भाजीच घ्याल ना, जे लागतं तुम्हाला तेच घ्याल. असे मुलं आहेत.
गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ महाराजांना दिलं, त्यांनी ज्ञानेश्वराला दिलं. ज्ञाननाथ नाही म्हणत, ज्ञानेश्वर म्हणतात, सोपानदेव म्हणतात, मुक्ताई म्हणतात, चांगदेव, हे सर्व नाथपंथातले. पण पंथ वेगळा होऊन गेला, म्हणजे पंथाचं कार्य वेगळं होऊन गेलं. आणि किती लोकांचं कल्याण आहे आज. म्हणतात दिलं रामकृष्ण हरी, किती लोकांचं कल्याण आहे. माऊलीच्या समाधीवर माळ ठेवतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी मंत्र घेतात. आज लाखो लोकांचं कल्याण आहे महाराज. हिवले शेरोप लावी द्वारी, हिवले शेरोप लावी द्वारी, हवेलो गेला गगनावर, हवेलो गेला गगनावर, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. यापुढं श्रीमद भागवतातले जे 24 अवतार सांगितले भगवंताचे, त्याचं वर्णन आहे. दुर्लभ असं मनुष्य शरीर आहे, भगवंताला प्रिय असणारं शरीर आहे. याचं वर्णन आलं आहे. हंस स्वरूप वदाच्युतम आत्मयोग दत्तकुमार ऋषो भगवान पितामह. या 24 अवताराचं या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. त्यानंतर भगवान सूर्यनारायणाची प्रार्थना आहे. आता हा संस्कृत श्लोक आहे. आवाजानं संस्कृत येत होतं का? नाही. मग त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं. ओम चक्षुंद्रिया या चक्षुषा पश्यन्ति ये चक्षुष पश्यते, केनोपनिषद. आणि म्हणून डोळ्याची देवता सूर्यनारायण ही ज्ञानाची देवता आहे. डोळ्याच्या सहाय्यानं तो प्रकाश आपल्याकडे येतो, म्हणून आपल्याला वस्तू दिसते. म्हणून हा संस्कृत श्लोक आहे, ते एक चाक्षुपनिषद आहे. त्याच्यामधून हा श्लोक आहे. पण बाबाजीने त्याचं भाषांतर केलं. ओम चक्षुंद्रिया प्रकाश भगवान श्री सूर्यनारायण. भगवान सूर्यनारायणाला उगवताना आणि मावळताना जर दर्शन घेतलं देव हो, तर सर्व प्रकारचं स्पर्शदोष जातो. स्पर्शदोष असतो. कोणती माय बहिणी कशी, कोणती कशी, कोणी कसं, कोणी कसं. आणि आपण होऊन स्पर्श करायला पाहतो. एखाद्या म्हैस गाळात बसली आणि तिला जर स्पर्श केला तर कळलं तुम्हाला कुठंच. तुमच्या अंगाला ते शिकायला लागेल ना. हा सर्व दोष आहे. तुम्ही म्हणता कसं काय? एखाद्याला अंडरपॅन्ट त्याची खरूच झाली, त्याची अंडरपॅन्ट चोरून तुम्ही घाला, दुसरी तुम्ही खाजायला लागा. ते आता नाही, तुम्ही मोठे आता सर्व लहान लहान मुलं, एकाची चड्डी चोर, एकाची हे चोर, एकाची लहान मुलंच ते. गुरुजींना विचारलं, मुलांनी विचारलं, गुरुजी अहो कागद फाडतं तो टरकन का वाचतो? गुरुजींनी सांगितलं इकडे. चव्हाण गुरुजी तिकडे ते चड्डी वळली अशी. अहो मग आता काय चड्डी वाढला तुला कसं का बरं हो करतो? मग तसंच कागदाची चड्डी फाडली का? ओम नमो भगवते सूर्याय नमः. ओम नमो भगवते सूर्याय नमः. सूर्याय नमः. आदित्याय नमः. सूर्याय नमः. आदित्याय नमः. ओम नमो भगवते सूर्याय. ओम नमो भगवते वैदिक परंपरा सोपी करून सांगितली द्या हो. वैदिक परंपरा ब्राह्मणाचं कर्म आहे उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं. सर्वसामान्याला समजावं हेच वैदिक कर्म. सद्गुरू जनार्दन स्वामीने द्या हो. आता आम्ही वाचतो तर असं अंतःकरण भरून येतं की काय तुम्हाला एवढा कळकळा आमच्यासारख्या पामराचा. म्हणून द्या उगवत्या सूर्याला नाम. ओम भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. ओम खगाय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचाय नमः. ओम रवये नमः. ओम पुष्पे नमः. ओम भानवे नमः. असे 12 मंत्र आहे सूर्यनारायणाचे. पाठ करा. नाहीतर नाही
ओम सूर्यनारायण नमः म्हणून दर्शन घ्या सकाळ संध्याकाळ. गणेश बाबा कुठं एवढं मात्र नियम पाहिलं मी त्यांचं. बाकीचं काय काही 2-2, 3-3 दिवस स्नान पण करायचे नाही, काही नाही. महापुरुष आहे ते काय, त्यांना काय पाप पुण्याचं काही स्पर्शच नाही. पण मात्र सूर्यनारायण उगलं का उठायचे, पाणी घ्यायचे, सूर्यनारायण द्यायचे आणि तेच पाणी पिऊन टाकायचे आणि कंबाबू खाऊन गुळणा करून टाकायचे. उगवतानुसार त्यांच्याबरोबर माझी तीर्थयात्रा झालेली आहे. ह्या नियम होतं मात्र उगवत्या सूर्याला मावळत्या सूर्याला. म्हणून द्या उगवत्या सूर्याला आणि मावळत्या. ठीक आहे तुम्हाला वेळ झाला पण सूर्यनारायणाचं दर्शन घेणं चांगलं आहे. तो प्रत्यक्ष देवता आहे, प्रत्यक्ष प्रकाश देणं. तमसोर मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतमगमय. दिसणारी देवता आहे. कोणतेही देवपूजा करताना किंवा अभिषेक वगैरे करताना सूर्यनारायण फुल वाहतात. जपा कुसुम सकाशम काश्यम महद्युतम दिवाकरम नमस्ते मंत्र आहे सूर्यनारायण. म्हणून द्या. दुसरा आपल्या नित्यनिमितीमध्ये नर्मदाय नमः प्रातः नर्मदाय. चांगलं बसा, ताट बसा, झोपू नका. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे. कालचीच क्लिप आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी ओंकारेश्वरला अनुष्ठानला गेले. बाबाजीचं असं होतं, बाबाजीला पोहता येत नव्हतं आणि पाय दुबळे होते. 2-3 शिष्य होते. त्यांना बरोबर घेऊन नर्मदामाईमध्ये त्रिकाल स्नान करायचे. त्रिकाल भगवान ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचे आणि पाण्यात बसून पोहताना यायला म्हणून असे कडाला पायरीला हात लावायचा आणि खाली पाण्यात बुडायचा आणि 100 अक्षरी गायत्री मंत्राचा जप करायचा. बाबा हो, 96 कोळीमध्ये जन्माला आलेला कुठं हे ब्रह्मकर्म शिकले. म्हणून या ठिकाणी भगवंत बहुनाम जन्मनांते. अनेक जन्माचे असतात बाबा, त्याशिवाय असं महापुरुषत्व येत नाही द्यावं. बहुनाम जन्मनांते ज्ञानवानन पर. हे ज्ञान कुठून आलं? एका जन्मातलं हे राहुल भाऊ? नाही नाही नाही, माऊलीचं प्रमाण आहे. जन्म जन्मी हा बहु पुण्य केले. जन्म जन्मी हा बहु पुण्य केले. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंगी जन्म जन्मिया बहु पुण्य केले. जन्म जन्मिया. असं पायरीला हात लावला, पाण्यात बुडले आणि तिथं चक्रतीर्थ आहे. तिथं आता कोणाला स्नान करू देत नाही. नर्मदामाईच्या पुलाच्या पलीकडच्या बाजूला तिथं असं गोल पाणी फिरतं. काही मोठा खड्डा असला तर पाणी असं गोल गोल फिरून परत जात. त्याला चक्रतीर्थ म्हणतात. तिथं स्नान नाही करू देत कोणाला. तर बाबाजींना माहीत नव्हतं. गेलं त्या चक्रात सापडले. आता पोहताना याला गेले खाली तर एकदा वर आले परत. आसाराम म्हणून मुलगा होता. आसाराम येतो आता. बाबाजीची कालचीच क्लिप आहे बघा. अरे बाबा तो पळत पळत आला. हे नागेश्वरा, हे नागेश्वरा, हे नागेश्वरा, हे टेकेश्वरा, माझ्या बाबाला वाचो. आसाराम येतो परत. आता परत एकदा म्हणे. परत गेले खाली तर तो येतो रडायला लागला. बाबा 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 बाबा. आणि काय झालं काय माहिती, काय झालं नाही. प्रत्यक्ष नर्मदामाईने कडावर आणून सोडलं. हर 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 नर्मदे मा. 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 संतोषगिरी महाराजांना बाबाजींना काय आवडतं? नदी कोणती आवडते? नर्मदा नदी. बाबाजीला कोणते पदार्थ आवडतात? दूध. बाबाजीला कोणतं प्राणी आवडतो? गाय. असं लिहून ठेवलं. किती चांगलं आहे, किती गोड आहे असं सुचलं. याला स्मृती म्हणतात बा. स्मृतीमध्ये जर अशा गोष्टी आल्या तर लिहिलं पाहिजे.
आणि ज्याला सांगता येतं त्याला लिहिता येत. मला सांगता तुम्ही तेवढं प्रवचन लिहून काढा, शक्य नाही. का की हजारो लोकांचा तारो होणार आहे पुढं. कशी काय नर्मदा बुडून देईल महाराज. आपण तरेल नव्हे ते नवल, आपण तरेल नव्हे ते नवल, पुढे उद्धारीला सर्वांची तो, पुढे उद्धारीला सर्वांची तो. आपण तरेल, आपण तरेल नव्हे ते नवल, आपण तरेल नव्हे ते नवल. तुमच्या आमच्या सारख्याला हजारो लोकांचे तारू आहे. काय सांगतो 12वा अध्याय, तेषाम समृद्धता मृत्यू संसार सागरात भवानी नचरा परार्था मया वेश्येतचे समार्जुना. जे माझे भक्त आहेत त्यांना मी स्वतः नावेत बसून पैल तीराला घेऊन जाईल. समुद्र आहे हा, संसार समुद्र आहे. हे लोकीचा संसार सर्व समुद्र आहे. याच्यातून पार व्हायला फार त्रास आहे. पण जे अनन्य भक्त आहेत किती तारू झालेत. गेले तरी आता 35-40 वर्ष होत आलेत, तरी हजारो जीवांचा उद्धार होऊन राहिला. देवा संसारातून तरुण जाऊन राहिले, संसाराचं मर्म समजून घेतलं आणि संसार करून राहिले. तर किती लोकांचे तारू झाले. गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा हो, गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा. जनार्दन 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 जनार्दन. म्हणून बाबाजी सांगायचे की तप करो नर्मदा तटी. म्हणून मी अनुष्ठानाला गेलो. त्रिकाळ म्हणून नर्मदामाईचं मंत्र आहे, नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमोनिशी नमस्तुते नर्मदे तुभ्यम. विष्णू पुराणातला आहे. विष्णू पुराणातून हा मंत्र घेतलेला आहे. नर्मदामाईचं स्मरण केल्यानंतर साप तर एक तर चावत नाही, चावला तर विष बाधत नाही, धोका होत नाही. आणि या मंत्रानं सुद्धा बाबाजी अनेक सर्पदंशाचा उतारा झालेला आहे. नर्मदामाईची म्हणून लोक परिक्रमा करतात. खूप नर्मदामाईच्या आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलेल्या लोकांचे प्रवचन ठेवल्यानंतर खूप चांगलं सांगतात. खूप असे दृष्टांत आहे. खूप मी त्याचे पुस्तकं वाचलेले आहे नर्मदा परिक्रमाचे. अगोदर नर्मदा परिक्रमा वारकरी संप्रदायाचे आणि मामासाहेबांनी केली. त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं, नंतर बऱ्याच लोकांनी लिहिलं. पण त्यातल्या त्यात अति उच्च शिक्षित श्री सुभाष वैद्य ISI अधिकारी, रिझर्व्ह बँकेमध्ये मॅनेजरची नोकरी करून रिटायर झाल्यानंतर 36 वर्ष सेवा केली. आणि मानस सरोवराची किती यात्रा केली बाबा? 26 वेळेस मानस सरोवर, केदार, बद्री, हे तर काय पायी. आता एवढा सुपर क्लास होऊन ऑफिसर तुम्ही विचार करा, शिकलेले, झोपू नका. मला हे काढायला लावायचं आहे. तुम्ही ऐका नका ऐकू. आंधळदळ तर कुत्रं पीठ खातं, पण कुत्रं खातं ना. व्यासपीठावर चाललं तर काही झोपता येत नाही, ते तर ऐकतात ना. म्हणून तुम्ही कुत्रे असं समजू नका. कुत्रच पाहिजे. संताच्या द्वारे व्हावे ते श्वान. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. विचार करा, सुपर क्लास होऊन ऑफिसर, गाडी बंगल्याच्या पायरीला, तिथं ऑफिसमध्ये गाडी बंगल्याच्या ऑफिसच्या पायरीला, कधी पालायची सवय नाही. त्यांनी नर्मदा परिक्रमावर नर्मदा परिक्रमा एक तपस्या, जरूर वाचा. ज्याला नर्मदा परिक्रमाचे आता फार प्रचार झाला. आमच्या 3 झाल्या गाडीनं. शेवटची नर्मदा परिक्रमा केली, तिचं यथोचित कशी करावी परिक्रमा, आता एवढं सांगायला मला वेळ नाही. संतोषगिरी महाराजांनी ती कशी आम्ही ज्याप्रमाणे केली ती काउंटिंग केली. आणि ती कॅसेट, व्हिडिओ कॅसेट उमेश भाऊच्या या लोकांच्या माध्यमातून 5 लाख लोकांनी तेव्हाच पाहिली. आता किती लाखांनी पाहिले असं. आणि जी प्रवृत्ती झाली लोकांना नर्मदा परिक्रमा, हे नर्मदा परिक्रमा आता पायी तर करू शकत नाही, आपले नियमनामा असे असल्यामुळं. मग हे गाडीनं केली पाहिजे. म्हणून आम्ही हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज खेडलेकर यांनी 2-2.5 महिने फिरून
आणि बसचा रूट काढला, गाडीचा रूट काढला आणि तो रूट त्यांच्याकडं माहीत झाला आम्हाला म्हणून त्यांच्याकडून आणलं आणि आम्ही मग त्या रूटप्रमाणे 3 परिक्रमा केल्या. कोणत्या ना कोणत्या परिक्रमामध्ये माऊली आणि अनुभूती देते, अजूनही देते. अशिक्षित असो सुशिक्षित असो काही नाही. नर्मदा परिक्रमा करताना आपल्याकडून जातात, आम्ही त्यांना एक पिशी देतो आणि हनुमान चालीसा देतो, विधीचं पुस्तक देतो, शक्य झालं तर माळ देतो, बाबा हे जप करीत जा. आणि आल्यानंतर भेटतं ना अशिक्षित बाबा खूप आनंद हो, काय सांगू बाबा तुम्हाला, एवढा आनंद आहे बस एवढंच सांगतात. त्यांना काय विचारणार, दुसरं काय माहिती. एवढंच नाही महाराज, त्यांनी परिक्रमा केली तर पायी काठाकाठानं प्रत्येक ठिकाणी असं थांबत थांबत व्यवस्थित परिक्रमा. आता विचार करा तुम्ही, एवढा सुपर क्लास 1 ऑफिसर खरं सांगतो खोटं सांगतो, खोटं सांगेल का, अंधश्रद्धा सांगेल का. चालताना रस्त्यानं चालले असताना एक भारी गाडी थांबली. कोणती गाडी असते ती का, मर्चडी का काय म्हणतात, ती गाडी थांबली. या असं बांधलेलं होतं उन्हाची, काय ऊन वारा आणि पाऊस सगळं समान असतं, ते सगळं त्रास सहन करावं लागतं. तपस्या ती एक प्रकारची. पाणी कधी कधी मिळत नाही, काही काही भागात पाणी नाही. आता आहे सोय म्हणून, पूर्वी 10-15 वर्षापूर्वी. आणि गाडी थांबल्यानंतर ते उतरले दोन्ही दाम्पत्य, वयोवृद्ध होते. त्यांनी सांगितलं का अहो एवढे कपडे घ्या आमच्याकडून, हे वस्त्र घ्या, हे फळं घ्या. म्हणजे आहे माझ्याजवळ, कपडे आहे, फळं, आत्ताच फराळ माझं जेवण झालं, रस्त्यानं चालावं लागतं, आम्ही वजन ठेवत नाही जास्त. नाही असं नका करू, एवढं तरी वस्त्र घ्याच. घ्यावं लागलं. नाही बाबा अनादर करू नये, कोणा द्या बाबा. मग त्यांनी विनंती केली त्या दोन्ही दाम्पत्याने की तुमचे हे जे बांधताना आहे एवढं आम्हाला द्या. अरे म्हणे उजून आहे ते परिक्रमात, घाम आलेला आहे त्याला, धुतलेलं नाही तेवढं द्या म्हणे. मग घ्या, दिलं. देवा असं सकाळाचे अंतर राखी, तोच पारखी, तोच रामरस चाखी. किती गोड आहे. मग काढलं, देऊन टाकलं. आपला परिचय त्यानं सांगितलं की त्यानं परिचय तुम्ही विचारलं त्याने, तर म्हणजे काही नाही, हा देहानं 36 वर्ष रिझर्व्ह बँकेत सर्व्हिस केली. आता नर्मदा माईची हे झाली, प्रवृत्ती झाली म्हणून परिक्रमा करतो. मानस सरोवराची यात्रा केली, या देहानं केली. ती आई आमच्याकडून करून घेते, तो भगवंताची कृपा आहे, त्याने यात्रा होते. मग आता त्यांनी विचारलं तुमचा काय परिचय, नीट लक्ष देऊन आहे का सुशिक्षित लोक. ही अंधश्रद्धा नाही, हे काही थोतांड नाही मांडलं. अध्यात्म म्हणजे काही बाजार नाही, बाबाजीच्या भाषेत सांगतो तो. बाजार मांडला काय, सांगितलं साहेब जास्त काही नाही, मी पण छोटीशी नोकरी केली. कोणती नोकरी केली म्हणे, काही नाही, APJ अब्दुल कलामचं त्याचं असिस्टंट होतो मी. कळलं तुम्हाला. राष्ट्रपती मिसाईल मॅन त्यांचं सचिव म्हणून काम केलं. केवढी मोठी पदवी असेल. काय मागितलं, कपडा. याला म्हणतात श्रद्धावान. बहुनाम जन्मनांते ज्ञानवान प्रपद्धती वासुदेव सर्वमती, अशी ती माया. सगळंच एवढंच नाही मारत. काल परवा चितळेताईचं वाचा तुम्ही, नर्मदा परिक्रमा. आता रश्मिताई जाऊन आल्या, तरुण वय, एक मुलगा झाला. 3री परिक्रमा पायी. श्री धर्मय महाराज, स्नान, सकाळचा कार्यक्रम, जंगल. काय सेल्फ कॉन्फिडन्स काय असेल, नीट लक्ष देऊन शिकलेल्या मुलांना काय सेल्फ कॉन्फिडन्स असेल तरुण वयामध्ये. आता तर काल परवा येऊन गेला आमच्याकडं मागं, भाऊ म्हणाला पंचकेदार पायी करायचं. अरे म्हणून ताई फार अवघड आहे. केदारनाथपासून तर पुढं ऑक्सिजन कमी आहे. आमचे अरुणगिरी महाराजांनी मार्गदर्शन केलं, ते जाऊन आले. बरं असे काही जंतू आहे की ते लागले पायाला तर ते पाय सोडून जातात. इतकं अवघड यात्रा आहे. ते मला करायची. कारण परत एक फोन आला, बाबा कृपेनं चांगली झाली यात्रा. काय नर्मदे
श्री धर्म न द्यावं. कसा स्नान, जेवण, कुठं झोपायचं, कुठं काय विचार करण्यासारखं. बरोबर शिकलेल्या एज्युकेटेड ते चितळे ते पण शिकलेले एज्युकेटेड, पुण्यासारख्या ठिकाणी राहणारे. पायी परिक्रमा सोपी गोष्ट आहे महाराज. याला म्हणतात दृढनिश्चय. येतात मग दृढनिश्चय. असं दृढनिश्चय भक्तीमध्ये पाहिजे. असं दृढनिश्चयाने तुम्ही कोणतंही कार्य केलं तर ते सफल होतं. त्याच्यात काही ना काहीतरी अनुभूती येते. नर्मदा परिक्रमाची खूप अशी अनुभूती आहे लोकांना. त्यांना एका दिवस काही मिळालं नाही, दुपार झाली, काय करावं, काही मिळालं नाही. ओम भिक्षान्मे देही नर्मदे हार. एका झोपडीसमोर गेले आणि त्यांनी नर्मदे हार म्हणलं तर ती एक मुलगी बाहेर आली. ती म्हणे या काका, आई आहे महाराजजी, बैठ. त्याने मध्ये बोलवलं. धरा 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 मक्काचं पीठ दळलं, 2 भाकरी केल्या तव्यावर आणि फक्त भुकटी मिरची. ती बी मिरची कुठली? मध्य प्रदेशची, कोल्हापूरची नाही. ती मुकटी त्याच्यात टाकली. थोडं असं पाणी. हमारे पास इतना आहे महाराज, हे लेव काय तसं जाऊ नका. आमच्याजवळ एवढंच, आम्ही गरीब आहे. माझे आईवडील मजुरीला गेले, शेतीचे कामाला गेले. कोणी नर्मदा परिक्रमाचं एवढी ती श्रद्धा शिकवते महाराज, एवढी आपुलकी शिकवते की बस सीमा नाही त्याची. अजूनही 3 लाख लोक परिक्रमा करतात. कोणी असं उपाशी राहत नाही आणि ती उपाशी ठेवत पण नाही. ठेवत असेल तर तुमची परीक्षा आहे. त्यानं भूक लागली होती. आता एवढं ऑफिसर कधी खाल्ला असेल की तुमच्या? एवढ्या ऑफिसरने कोरडी मिरची कधी खाल्ली असेल का? 5 स्टारमध्ये ना महाराज. पण त्यांनी वर्णन केले, जरूर वाचा. मला ते पंचपक्वान्नापेक्षाही गोड लागलं. अशी ती मिरची भाकर, भुकटी मिरची, तेल पण नाही, आणि ती मक्काची भाकर एवढी गोड लागली, एवढी गोड. अमृतापेक्षाही मला ती गोड लागली. बस सार्थक झालं की ती दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती मुलगी मला नर्मदाबाईनंच प्रसाद दिला. नर्मदे सर्व सोडून हो नर्मदाकाठी कसा अनुष्ठान करून नर्मदे येणाऱ्या जाण्याची सेवा करून राहिले. नर्मदे हो कसा उतराई. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. म्हणून बाबा नर्मदा परिक्रमात आता आदिवासी मुलं करायला लागले, भरपूर करायला लागले. चांगली गोष्ट आहे, चांगली प्रवृत्ती झाली. आपल्या शेतकरी समाजाचे बाबा तुम्ही जाऊ नका नर्मदा. त्यांना वाट नाही. ते पोराला सांगितलं चांगलं नोकरीला आहे मुलगा आदिवासी. आपल्याकडे एक गुरुबंधू आहे, त्याचे मामा वयोवृद्ध. एक वॉर्निंग होऊन गेली, अटॅक येऊन गेला आणि नाही बरं मूतखड्याचा त्रास. काही हो मरायचं पण जायचंच, मरल म्हणते. ते पोराला सांगितलं, न विचारताच निघून गेले. ते पोराला नाही विचार. आता उन्हाळ्याचे दिवस, दिवाळी झाल्यानंतर 8-10 दिवसानं गेले. इतकं ऊन आहे हिवाळ्यात, तरी ते खूप ऊन लागतं. 10 नंतर एवढं ऊन लागतं. पाणी कमी पिले, ते मूतखडा उठला. पाणी कमी पिल्यामुळं किडनी स्टोन उठला. घटा 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 नर्मदामाईचं पाणीच पिले. डॉक्टरनं सांगितलं पाणी पिया. डॉक्टर सांगतात मूतखड्याच्या लोकांना पाणी पिया, नारळाचं पाणी. तिकडं कोण नारळ आहे, ते पाणीच पिले 1-2 दिवस सारखं. जेवण कमी पण पाणी जास्त. 4-5व्या दिवशी पोराला फोन केला, मूतखडा पडून गेला. काय श्रद्धा आहे महाराज. तो मुलगा मला येऊन सांगायला लागला, काय सांगू बाबा, बाबा नको जाऊ म्हणलं. पण ते तुम्ही प्रवचन ऐकलं आणि त्यांना काय वर मिळाली का, मरण पण जाईनच. अशी निष्ठा पाहिजे, एकनिष्ठ भाव. भाव माझा सद्गुरु चरणापाशी, यात सर्व तीर्थ आले, गंगा यमुना काशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, यात सर्व तीर्थ आले, गंगा यमुना काशी. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.